चकली तर तुम्ही खूप खाल्ली असेल, पण अशी उकडलेल्या बटाट्यापासून बनलेली इन्स्टंट चकली कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही पण याच पद्धतीने करता का? नसेल खाल्ली तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा जर तुम्ही ही चकली बनवली ना, तर बाजारातला फरसाण विसरून जाल. बाहेरून खुसखुशीत, आतून हलकी आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी इन्स्टंट चकली कशी बनवायची ते पाहूया. तर मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी डाळवा घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे. तर आपल्याला आता हा डाळवा मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचा आहे. आपल्याला एकदम पावडर बनवून घ्यायचा आहे. तर आता मी हे ग्राइंड केलेलं पावडर एका वाटीमध्ये काढून ठेवले आहे. तर आपल्याला जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आणि आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी पाणी घालते आहे आणि याचा आपल्याला छान असा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला असा पेस्ट बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला तांदळाचं पीठ आणि जे आपण डाळवाचं पीठ बनवलं ना, ते आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून घेतल्यामुळे जाडसर कण वगैरे असेल तर ते वेगळं होईल आणि जी आपली चकली आहे ती अधिक हलकी आणि खुसखुशीत होईल आणि साच्यातून पडताना सहजच पडेल, म्हणजे तुटणार नाही. म्हणून आपल्याला जे पीठ आहे ते छान असं चाळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ छान असं चाळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बटाट्याचं केलेलं पेस्ट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून तीळ घालायची आहे. पांढरी तीळ घातलेली आहे मी इथे. चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही तिखटऐवजी इथे मिरचीचा पेस्ट पण घेऊ शकता. चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून हळद, जिरं पूड. आता आपल्याला इथे 2 टेबलस्पून बटर घालायचं आहे. बटर छान गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही बटरऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता. पण बटर घेतलं तर खूप छान टेस्ट येते. चकली आपली खुसखुशीत होते आणि भरपूर वेळ कुरकुरीत राहते आणि मेन गोष्ट तेलही जास्त शोषत नाही. पण आपल्याला एकदम योग्य प्रमाणातच बटर घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी डाळवा घेतलेला होता. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पूनच बटर गरम करून घेतलेलं आहे. त्यापेक्षा जास्ती नको. जर आपण जास्ती प्रमाणात बटर घेतलं ना तर आपली चकली तेलामध्ये तुटू शकते. म्हणून प्रमाण योग्यच घ्या आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही आधी. पाण्याची गरज असली तरच पाणी घाला, कारण की आधीच आपलं बटाट्याचं आपण पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याची जास्त गरज पडणार नाही. गरज असेल तेवढंच पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला छान. तर आता आपलं पीठ छान असं मऊ मळून झालेलं आहे. याला मी थोडं तेल लावून आपल्याला याला आता तेल गरम होतपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं. तर एक साईडला मी तेल आधी गरम करायला ठेवलेलं. तर आता आपल्याला साच्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये ते जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे. तेलही इथे आपलं छान गरम झालेलं आहे. तर आपण जसं चकल्या करतो ना, तुम्ही तशाही चकल्या करू शकता. जसं आपण नेहमी चकल्या बनवतो अशा पद्धतीने, या पद्धतीने सुद्धा करू शकता. पण अशा पद्धतीने केलं आपल्याला तर भरपूर वेळ लागतो. म्हणून एक तुम्हाला मी दुसरी पण पद्धत सांगणार आहे. त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही. घरीच खायचं असेल तर ती दुसरी पद्धत नक्की करा. दुसऱ्या पद्धतीने खूप छान आणि झटपट होतात. याला तरी वेळ लागतो, पण त्या पद्धतीने केलं तर लवकरच होतात चकल्या.
तर इथे चकल्या पिळून झाल्या आहेत, आपण तळून घेऊया. तर चकली तळताना लक्षात ठेवा, तेल असं मीडियम गरमच पाहिजे आपल्याला, नाहीतर आपली चकली तुटण्याची जास्त शक्यता असते. तर बघा, आपण अशा पद्धतीने चकल्या केल्या तर भरपूर वेळ लागतो. ज्यांना चकल्या करायचा कंटाळा येत असेल ना, त्यांना ही प्रोसेस आवडतच नाही चकल्या करण्याची. तर आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहे. ते बुडबुडे कमी झाले ना तर समजून जायचं आपली चकली झालेली आहे. बुडबुडे आहे तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. इथे बुडबुडे कमी झाले आणि आपली चकली पण छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता आपण दुसरी पद्धत बघूया. ज्यांना चकली करायचा कंटाळा येतो ना, त्यांच्यासाठी तरी बेस्ट पद्धत आहे. तर बघा, आपल्याला तेलामध्येच अशी चकली सोडून घ्यायची अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने तसंही आपल्याला चकली तोडूनच खायची आहे, म्हणून ही पद्धत बेस्ट आहे. अगदी झटपट तयार होते चकली. फक्त तळताना मात्र आपल्याला तेल असं मीडियम गरम पाहिजे, म्हणजे आपली चकली छान अशी व्यवस्थित तळल्या जाते आणि तुटतात पण नाही. दोन्ही साईडने आपल्याला छान अशी अलटी-पलटी करून फ्राय करून घ्यायची. तर बघा, आपली चकली अशी छान तळून झालेली आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा चकल्या तळून घ्यायच्या आहे. तर एखादी वेळ अचानक घरी पाहुणे आले किंवा तुम्हाला मधल्या वेळीसाठी चायसोबत खायला कुरकुरीत स्नॅक खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. फक्त 10 ते 12 मिनटं लागतात आपल्याला चकली बनवायला, पण चवीला खूप छान लागते. अजिबात तेलकट होत नाही. घरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. इतकी खुसखुशीत आणि आतून हलकी आपली ही चकली बनते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. तर आजची ही इन्स्टंट चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.